नमस्कार मित्रांनो. मागील फ्री व पेड व्हिडिओमध्ये आपण फलादेशाचे नियम समजावून घेतले. तसेच त्यामागील व्हिडिओमध्ये आपण कर्कलग्नास नीच मंगळाचे सर्वसाधारण फळ अभ्यासले. आज आपण सिंह लग्नास नीच मंगळ साधारण काय फळ देईल ते समजून घेऊ. चला तर मग जाऊन घेऊया सिंह लग्नास नीच मंगळाचे फळ. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ आपणास आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, ही आहे सिंह लग्नाची कुंडली आणि नीचेचा मंगळ म्हटला की तो व्ययस्थानी जाईल हे तुमच्या लक्षात येईलच. खरे तर जसे आपण फलादेशाच्या नियमामध्ये शिकलो की कोणताही ग्रह त्रिकस्थानी म्हणजे 6, 8, 12 स्थानी जाणे हे अशुभ असते. त्यातच तो नीच होत आहे म्हणजे तो बलहीन व अशुभ झाला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की कुंडलीत जो ग्रह केंद्र व कोण स्थानाचा अधिपती होतो तो राजयोगकारक ग्रह ठरतो. सिंह लग्नाचा विचार करता मंगळ हा चतुर्थाचा म्हणजे केंद्रस्थानाचा व नवम या त्रिकोण स्थानाचा स्वामी असल्याने तो सिंह लग्नास राजयोगकारक आहे व राजयोगकारक ग्रह नीच असणे कदापि शुभ नव्हे हे तुम्हाला वेगळे सांगायची आवश्यकता नाही. मग आता हा मंगळ काय बरे फळ देईल? साहजिकच तो ज्या भावाचा स्वामी आहे आणि तो ज्या भावावर दृष्टी टाकतो त्या भावावरून पाहण्यात येणाऱ्या फळात तो न्यूनता आणेल किंवा त्याची अशुभ निगेटिव्ह अशी फळे देईल. मंगळ हा चतुर्थेश व नवमेश असल्याने या दोन स्थानाची तर तो अशुभ फळे देईलच. सोबत तृतीय, षष्ठ व सप्तम या स्थानांची सुद्धा अशुभ फळे अनुभवास येतील. कारण मंगळ हा चतुर्दृष्टीने तृतीयास, सप्तम दृष्टीने षष्ठास व अष्टम दृष्टीने सप्तमास पाहत आहे. तुम्हाला माहीत आहे की वैयात मंगळ असता आपण ज्योतिषशास्त्रीय भाषेत त्याला मंगळाची पत्रिका आहे असे म्हणतो व वैवाहिक सुखाच्या दृष्टीने हा अशुभ फलदायी समजतो. त्याचे कारण हेच की हा मंगळ अष्टम दृष्टीने विवाहस्थानास पाहत आहे. खरे तर मंगळाच्या बाबतीत असे म्हणतात की एकटा मंगळ फारसा अशुभ नसतो, मग तो कोणत्याही भावात असो. कारण मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे व अग्नीला बाहेरून खाद्य मिळाले नाही की तो स्वतःहून आपोआप विझतो. परंतु ह्या मंगळाशी इतर ग्रहांचा कुयोग होत असता तो जास्त हानिकारक ठरतो. हे खरे आहे. परंतु तरीही म्हणजे एकटा मंगळ असला तरीही त्याच्या दशांतरदशेमध्ये तो वरील स्थानासंबंधी अशुभ फळेच देताना आढळतो. मुळात आपल्या कुंडलीमध्ये आपणाला तारणारा ग्रह कोणता असेल तर तो नवमेश होय. म्हणूनच नवमस्थानास आपण भाग्यस्थान असे म्हणतो. अचानक आलेल्या संकटातून सहीसलामत सुटका करून देण्याचे काम नवमेश करतो. परंतु भाग्यच जर साथ देत नसेल तर आयुष्यभर संघर्ष, संकटे, अडचणी या ठरलेल्या आहेत. सिंह लग्नास भाग्येश नीच झाल्याने असे जातक भाग्यहीन ठरतात. नशीब साथ देत नाही. अडचणी, संघर्ष, मानसिक त्रास या गोष्टी होत राहतात. कारण मुळातच 12वा भाव हा व्यय, नुकसान, खर्च इत्यादीचा कारक आहे. मी जर असे म्हणालो की व्यक्तीला स्वतःचे घर होताना अडचणी येतील, कटकटीने, त्रासाने वास्तुयोग संभवतो, तर आता तुम्ही सहज सांगू शकाल की मंगळ हा चतुर्थेश व भूमिकारक असल्याने आपण हे विधान केले. मंगळ दशेत वाहनास अपघात, नुकसान, वाहन चोरीला जाणे वगैरे गोष्टी झाल्या तर वाहनाचा विचार ही चतुर्थानावरून करतात व मंगळ अपघात, षष्ठान चोरी, व्ययस्थान नुकसान अशा विविध गोष्टींचा एकत्रित विचार करून आपण हे विधान केले हे तुम्हाला कळेल. कोणी असेही म्हणेल की आई व वडिलांच्या दोघांच्या सुखात कमतरता येईल. मंगळदशेत त्यांच्यापासून लांब राहण्याचे योग भांडणामुळे किंवा परदेशी गेल्यामुळे का होईना पण अशा गोष्टी घडतील. तर यामागे कारण हेच की चतुर्थस्थान हे मातृस्थान व पितृस्थान हे नवमस्थान व मंगळ हा व्ययात. मंगळ हा भावंडाचा कारक असून तो तृतीय दृष्टी टाकतो. त्यामुळे
भावंडाशी पटत नाही, विशेषतः लहान भावंड. 6वी दृष्टी षष्टावर, त्यामुळे शत्रुत्रास वाढतो. आजारपण, चोरी, कोर्ट कचेरी यामुळे नुकसान होते. स्पर्धा परीक्षेत अपयश, हिंस्र पशुपासून धोका सांगू शकता. समजा कोणी जातक विचारेल की काय मी शेती व्यवसाय करू, मला त्यात फायदा होईल का, तर तुम्ही काय उत्तर द्याल व त्यामागील ज्योतिषशास्त्रीय बैठक सांगू शकाल का? हा मंगळ वैवाहिक सुखाचा बोजवारा उडवेल, भावंड सुखात नाश करेल वगैरे कळाले. पण असा मनुष्य आळशी असतो असे कोणत्या तरी ज्योतिषग्रंथात तुम्ही वाचले तर ते तसे का यावर पण विचार करत जा. मंगळाचा स्वभाव हा उद्योगी, धडपड्या, खटपटी आहे. तो नीच झाल्यामुळे आळशी असे ग्रंथकार म्हणत असेल हे समजून घ्या. तसेही जातकाच्या धडपडीला यश येत नाही हेही तितकेच खरे. हा मंगळ तृतीय स्थानावर दृष्टी टाकतो. तृतीय हे पराक्रम स्थान, त्यामुळे त्याने कितीही पराक्रम केला तर त्या पराक्रमाला यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. पराक्रम, साहस आपण तृतीयावरून पाहतो. त्यामुळे असे जातक घाबरट, साहस कमी असणारे, म्हणजे आत्मविश्वास कमी असणारे, ते रिस्क घ्यायला थोडेसे घाबरतात. आणि असा मंगळ व्यक्तीला चिडचिडा स्वभावसुद्धा देतो. बरे, समजा येथे चंद्रमंगळ युती असता परिस्थितीत थोडाफार फरक पडेल, कारण या मंगळाचा नीचभंग होतो. परंतु चंद्रमंगळ युतीपेक्षा नीचभंगांचे जे इतर योग आहेत त्याद्वारे नीचभंग होणे केव्हाही चांगले. कारण चंद्रमंगळ हा जरी नीचभंग करीत असला तरी चंद्र त्रिकस्थानी जातो, हे सुद्धा अशुभच नाही का? आता षष्टावर दृष्टी म्हणून आजारपण म्हणालो, पण मंगळामुळे रक्ताशी संबंधित समस्या, ब्लड प्रेशर वगैरे सुद्धा तुम्ही सांगू शकता. असा जातक नेहमी कर्जबाजारी असतो, कारण षष्टावरून कर्ज, ऋण पाहतो. तसेच भागीदारी व्यवसाय करू का असे कोणी विचारील तर तुम्ही नको हेच उत्तर द्याल, कारण भागीदारी ही सुद्धा सप्तम स्तरावरून पाहिली जाते, नाही का? अजून काय सांगाल बरे? मगाशी आपण आजारपणाविषयी बोललो, पण जातकालाच आजारपण होईल असे नाही. मंगळ दशेत आईच्या प्रकृतीची चिंता दर्शवतो, कारण तो मातृकारक म्हणजे मातृस्थानाचा अधिपती. समजा चंद्राची स्थिती चांगली असता तर आईस त्रास व्हायचा नाही, परंतु काका, चुलते यांना त्रास होऊ शकतो, नाही का? कारण दशमाचे तृतीय स्थान म्हणजे व्ययस्थान. आपण पाहिले की एकच ग्रहयोग वेगवेगळ्या कुंडलीत वेगवेगळी फळे देऊ शकतात. जसे समजा येथे बुध मंगळ युती असेल तर जातकास चुकीच्या निर्णयामुळे मोठे आर्थिक नुकसान होईल, कारण बुध हा द्वितीयेश व लाभेश. तसेच कुटुंबात तणाव निर्माण होईल, कारण बुध हा कुटुंबेश. तर दुसऱ्या कुंडलीमध्ये जातक स्वतःच्याच बोलण्यामुळे अडचणीत येईल, कारण बुध हा वाणीचं कारक व द्वितीयेश. तर तिसऱ्या कुंडलीमध्ये जातक लिखाणामुळे, चुकीच्या कागदपत्रावर सही केल्यामुळे गोत्यात आला असेल. हे नुकसान मोठ्या किंवा छोट्या प्रमाणात सुद्धा असू शकते. जसे भागीदारी व्यवसायात अतिविश्वास ठेवल्यामुळे, नको त्या कागदपत्रावर सही केल्यामुळे होणारे मोठे नुकसान, किंवा प्रेमपत्रामुळे खाल्लेला वडिलांचा मार असो. प्रेम प्रकरण हे पंचम स्थानावर पाहतात, तेथून हा मंगळ अष्टमात जातो व बुध म्हणजे लिखाण. आले की नाही लक्षात? ग्रहयोग नेमकं अशीच फळे देतील असे सांगणे अवघड असते. कुंडली म्हणजे काय जादूचा आरसा नव्हे, परंतु ग्रह कारकत्व, भावकारकत्वामुळे काही अंदाज तुम्ही बांधू शकता. व फलादेशाच्या नियमाच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जातकाचे लिंग, त्याचे वय, सामाजिक परिस्थिती यावरून विचार करू शकता. जसे एखाद्या शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलावर वरीलप्रमाणे संकट आले तरी एखादा ग्रहयोग तसाच असणाऱ्या दुसऱ्या जातकाच्या मुलावर दुसरे काहीतरी संकट ओढवेल, कारण पंचम हे संतती स्थान, नाही का? त्याच्या मुलाच्या नोकरी व्यवसायात अडचणी येतील, कारण पंचमापासून बुध हा दशमेश होतो. असो, हा मंगळ तृतीय स्थानास पाहतो, नवमेश असून वैयात बसलेला आहे. त्यामुळे तो 3, 9, 12 ही प्रवासाची तिन्ही स्थाने ॲक्टिव्ह करतो. त्यामुळे
प्रवासयोग घडतात. तसे पाहता परदेश प्रवासासाठी हा चांगला आहे, परंतु परदेशात जाऊनसुद्धा मानसिक त्रास सहन करावा लागेल. येथे ज्योतिषशास्त्रीय विचारसरणी किंवा बैठक पहा. या मंगळावर षष्ठातून शनी दृष्टी टाकत असता पाराशर ऋषी म्हणतात, या व्यक्तीने रात्रीचा प्रवास करू नये. चोरांचे भय व अपघाताचे भय राहते. आता 3-9-12 ही प्रवासस्थाने व शनी हा अंधाराचा कारक, त्यामुळे रात्रीचा प्रवास करू नये. शनी मंगळ अपघातकारक ग्रहयोग. षष्ठावरून चोर चोरी कसा विचार करून फलित दिले आहे ते पहा. तसा हा मंगळ बंधनयोग घडवतो असे म्हणतात, परंतु बंधनयोगासाठी शनीचा पण संबंध यायला हवा. वयस्थान शनी किंवा राहू हे बंधनयोग, जेलयोग, तुरुंगवास योग घडवितात. एकटा मंगळ तुरुंगवास घडवित नाही. जर शनीने किंवा राहूने किंवा हर्षलने युक्त असता जातक नेहमी कर्जात राहतो व द्विभार्या योग संभवतो. विशेषतः 35व्या किंवा 45व्या वर्षी धनहानी योग घडतो. इतर ग्रहांचा व ग्रहयोगांचा विचार करून फलादेश करावा. जसे समजा शुक्रमंगळ युती असता विषय वाचण्यामुळे धनहानी होते, कारण शुक्रमंगळ ही प्रणयकारक कामुक युती शय्यास्थानी होते. अशावेळी परलिंगी व्यक्तीशी सावध राहा असे तुम्ही सांगू शकता. ही युती पत्नीचे आरोग्य चांगले ठेवत नाही. तसेच इतर कोणत्या ग्रहांशी युती योग किंवा केंद्र योग किंवा षडाष्टक योग करत आहे यावरून तुम्ही वेगवेगळे अंदाज बांधू शकता. असो, तर असा मंगळ असता व मंगळाची दशांतदशा चालू असता जर तुम्हाला वाईट अनुभव येत असतील तर काय उपाय कराल? हा मंगळ व्ययात आहे म्हणजे नीच आहे. चतुर्थानी तो स्वराशीचा होईल. म्हणून समजा आपण त्या मंगळाला चतुर्थ स्थान ॲक्टिवेट करायचं असेल तर चतुर्थान म्हणजे घर, म्हणजे घरी तुम्ही गणपतीची मूर्ती बसवा, त्यामुळे चतुर्थान ॲक्टिव्ह होईल. किंवा हा मंगळ नवमेश आहे. नवम म्हणजे देवालय, त्यामुळे देवालयात जाऊन तुम्ही मंगळाच्या वस्तू म्हणजे लाल रंगाच्या वस्तू तुम्ही जसं मसूर वगैरे एका लाल कापडामध्ये बांधून ते तुम्ही दान करू शकता. असो, तर आज येथेच थांबू. धन्यवाद.